नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र रवी कन्नोर। आज आपण नवीन सिरीज सुरू करणार आहोत ट्रिपल सीची। ट्रिपल सी आपण मराठीतून शिकणार आहोत, पहिल्या चॅप्टरपासून तर शेवटच्या चॅप्टरपर्यंत। तर आपण स्टेप बाय स्टेप कम्प्युटर फंडामेंटल, कम्प्युटर ॲक्सेसरीज, कम्प्युटरचे प्रोसेसर, कम्प्युटरचा मेमोरीज, सर्व गोष्टी आपण एक डिटेल्समध्ये बघणार आहोत। ठीक आहे, आज आपला एक पहिला व्हिडिओ कम्प्युटरच्या बद्दल थोडक्यात माहिती बघणार आहोत आपण आज, जी की आपल्याला कम्प्युटरच्या ट्रिपल सीच्या एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात। ट्रिपल सीज नाही तर तसे प्रत्येक क्वेश्चन, प्रत्येक एक्झामला हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात। ठीक आहे, तर आपण आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। त्या अगोदर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, लाईक करायचा आहे, व्हिडिओ फॉरवर्ड करायचा आहे, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी आपण साक्षर करू शकतो, डिजिटलायझेशन आपण करू शकतो। ठीक आहे मित्रांनो, तर अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ आपल्याला आपल्या मोबाईलात सर्वप्रथम बघण्यासाठी सबस्क्राईब केल्यानंतर पुढे घंटी बटनावरती नक्कीच क्लिक करा। ठीक आहे, तर आजच्या आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज आपण जो व्हिडिओ बनवलेला आहे ना, तो आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन म्हणून बनवलेला आहे। म्हणजे आपलं एक सॉफ्टवेअर येतं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचं, ज्यावेळेला तुम्ही ट्रिपल सी, MSc, कुठल्याही प्रकारचे कम्प्युटर एक्झाम देत असाल त्यावेळेला तुम्हाला शिकायला भेटणारच आहोत। तर आपण म्हणजे बेसिक व्हिडिओ आहे, तो बेसिक प्रेझेंटेशन बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्ही स्वतः देखील बनवू शकतात। ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याला कमीत कमी 4-5 चॅप्टर जरी केलं तरी आपण इथपर्यंत आपण बनवू शकतो असा व्हिडिओ। ठीक आहे, तर चला तर आपण बघणार आहोत कम्प्युटर बद्दलची थोडक्यात माहिती। सगळ्यात पहिले आपण ट्रिपल सीचा फुल फॉर्म बघणार आहोत। ट्रिपल सी म्हणजे कोर्स ऑन कम्प्युटर कन्सेप्ट, ते पण आपल्याला माहिती असणं गरजेचं असेल। जर तुम्हाला कोणी तुमच्या मित्रांनी विचारलं की तुम्ही उन्हाळ्यात कुठला कोर्स केला, तर ट्रिपल सी म्हणजे कोर्स ऑन कम्प्युटर कन्सेप्ट हा कोर्स मी केलेला आहे। जे की आपण इतर कम्प्युटर कोर्सेसपेक्षा हा आगळा वेगळा कोर्स आहे। त्याच्यात आपल्याला कम्प्युटरच्या बेसिक पासून ते ॲडव्हान्सपर्यंत सर्व या गोष्टी आपल्याला शिकायला भेटतात। कम्प्युटर नेटवर्किंग असेल, कम्प्युटर हार्डवेअर, सॉफ्टवेअर, सर्व गोष्टी आपल्याला त्याच्यात बघायला भेटतात। त्याच्यात कोणत्या कोणत्या लँग्वेजेस आहेत, हाय लेवल कोणती, मिडियम लो लेवल लँग्वेज कोणती वगैरे सर्व लँग्वेज आपल्याला बघायला भेटतात। ऑपरेटिंग सिस्टम बघायला भेटतात, ते आपल्याला फक्त ट्रिपल सी मध्येच भेटेल। त्यासाठी आपण हा जो कोर्स निवडलेला आहे ना, चॉईस केलेला आहे ट्रिपल सी, तुमचा पुढचं भविष्य उज्ज्वल करू शकतो। ठीक आहे, तर आपण कम्प्युटर बद्दलची थोडक्यात माहिती बघूया। कम्प्युटर हे इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस आहे। इलेक्ट्रॉनिक्स म्हटलेलं मी तर इलेक्ट्रिक नाही, इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस असून त्याचा वापर बौद्धिक व तार्किक प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात डाटा सांभाळून ठेवण्यासाठी केला जातो। कम्प्युटर युजरकडून इनपुट घेऊन त्यावर प्रक्रिया म्हणजेच प्रोसेस करून आपल्याला आउटपुट देत असतो। कम्प्युटर वापरण्यासाठी काही इनपुट व आउटपुट उपकरणांची गरज पडत असते। ठीक आहे, तर हे जे आपण आत्ता बघितलं ते तुम्ही नोटबुकवरती राईट डाऊन करून घ्यायचं, जेणेकरून तुम्हाला एक्झामच्या वेळेला तयारी करता येईल। ठीक आहे, मी बोललो कम्प्युटर हा इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस आहे। इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिक या दोघांमध्ये फरक आहे। इलेक्ट्रॉनिक्स याच्यामुळे बोलला, ज्या गोष्टीला आपल्याला कमांड देता येते त्या गोष्टीला आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक्स। जसं की मोबाईल असेल किंवा टॅबलेट असेल, कम्प्युटर असेल, यांना आपण कमांड देऊ शकतो, चालू हो बाबा, शटडाऊन हो, प्रोसेस कर वगैरे। ज्या गोष्टीमध्ये प्रोसेस होते ते असतात इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस। आणि जे गोष्टींना आपण फक्त एक बटन दाबल्यावर चालू होतं, जसं की आपला फॅन असेल, मिक्सर असेल, कूलर असेल, मोटार असेल, या गोष्टींना आपण एक बटन दाबलं म्हणजे त्याला कमांड द्यायची गरज नाही, क्लिक बटन स्विच ऑन केलं ऑन, स्विच ऑफ केलं बंद। ठीक आहे असतं। ठीक आहे, कम्प्युटर वापरण्यासाठी काही इनपुट व आउटपुट उपकरणांची गरज पडते, ते आता आपण नंतर बघणार आहोत। कुठले इनपुट डिव्हाइसेस आणि कुठले आउटपुट डिव्हाइस आहेत ते आपण आता या माध्यमातून बघणार आहोत। इनपुट डिव्हाइसेस आता सर्वप्रथम आपण बघू। ज्या उपकरणांच्या साहाय्याने आपण कम्प्युटरला माहिती देतो त्या उपकरणांना इनपुट डिव्हाइसेस असे म्हणतात। त्यामध्ये कीबोर्ड, माऊस, जॉयस्टिक, ट्रॅकबॉल, कॅमेरा, वेब कॅमेरा, मायक्रोफोन आणि स्कॅनर हे की बेसिक डिव्हाइसेस आहेत। इनपुट डिव्हाइसेस ते आपल्याला सर्वांना माहिती असतील। टच स्क्रीन डिव्हाइसेस असतील, ज्याच्यात आपला मोबाईल सुद्धा आपण टच स्क्रीन पण आहे, म्हणजे कम्प्युटरचं पण एक उदाहरण आहे मोबाईल। टॅबलेट असो, मोबाईल असो, कम्प्युटर असो, एक कम्प्युटरच आहेत। कॅल्क्युलेटर असेल, हे आपले कम्प्युटरच असतात। ठीक आहे, जे टचस्क्रीन असेल ते आहे इनपुट डिव्हाइसेस। ठीक आहे, आणि कॅमेरा, स्कॅनर, मायक्रोफोन, माऊस, कीबोर्ड, वेब कॅमेरा, ट्रॅकबॉल। आता ट्रॅकबॉल काय बघू आपण। ट्रॅकबॉल म्हणजे माऊसचाच एक प्रकार आहे, मात्र माऊस आपण रेग्युलर यूज करतो, आणि ट्रॅकबॉल जे असतात ते हँडिकॅप पर्सन म्हणजे अपंग व्यक्ती त्यांच्यासाठी हे ट्रॅकबॉल सारखं उपकरण हे इनपुट डिव्हाइसेस म्हणून वापरण्यात येतं। पुढे आपण बघणार आहोत आउटपुट डिव्हाइसेस। जे उपकरण आपल्याला माहिती प्रदर्शित करतात त्यांना आउटपुट डिव्हाइसेस असे म्हणतात। म्हणजे जे आपल्याला माहिती प्रदर्शित म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न करतं त्याला आपण म्हणतो आउटपुट डिव्हाइसेस। जसं की मॉनिटर, आता तुम्हाला इथे मॉनिटर दिसतंय, हे मॉनिटर आपण तुम्हाला असं वाटत असेल हे म्हणजेच कम्प्युटर, नाही, हे म्हणजे कम्प्युटर नाही। एक CPU जो असतो ना, CPU
कम्प्युटरच्या मध्ये जे वर्क करत असतं ना, प्रोसेसर, मायक्रो प्रोसेसर वगैरे, त्याला आपण कम्प्युटर बोलतो. हे मॉनिटर आहे, हे आपल्याला फक्त दाखवण्याचं, चित्र दाखवण्याचं काम करतं. त्याच्यामध्ये आउटपुट डिव्हाइसेसमध्ये येतं. प्रिंटर म्हणजे एक प्रिंट देतं, आउटपुट डिव्हाइसेस झालं ते. पण स्पीकर एक आवाज देतोय बाहेर, म्हणून आउटपुट तो पण स्पीकर झाला. स्पीकर आणि माईक, हेडफोन एकच झालं. नंतर एक प्रोजेक्टर असतं, जे आपण सिनेमागृहामध्ये वगैरे बघायला भेटतं आपल्याला, सिनेमा हॉलमध्ये. ते पण आउटपुट डिव्हाइस, ते आपलं चित्र दाखवण्याचं काम करतं. मॉनिटर आणि प्रोजेक्टर एक प्रकारे सेम म्हणता येईल. टच स्क्रीन, आता आपण पहिले इनपुट डिव्हाइसेसमध्ये टच स्क्रीन जे बघितलं होतं, हे टच स्क्रीन म्हणजे कम्प्युटराइज, म्हणजे त्याला इनबिल्ट असेल कम्प्युटरला. जर लॅपटॉप असेल, लॅपटॉपची स्क्रीन जर तुमची टच स्क्रीन असेल तर ते इनपुट डिव्हाइसेस झालं. मात्र ह्या ठिकाणी टच स्क्रीन असेल, हा टच स्क्रीन, हा तो नाही. हा टच स्क्रीन कोणता, असं एक पॅड सारखं डिव्हाइस असतं. तर ते ग्राफिक्स डिझायनर वापरत असतात. जे हे बघा, तुम्हाला इथे दिसतंच आहे बघा, हे तुमचा पॅड आहे आणि त्याला एक पेन्सिल आहे या ठिकाणी. त्या पेन्सिलच्या साह्याने आपण ड्रॉ करतो आणि ते आपल्याला मॉनिटरवरती किंवा आपल्या स्क्रीनवरती दिसत असतं. तर हे टच स्क्रीन डिव्हाइसेस आउटपुट डिव्हाइसेस असतात. ठीक आहे. त्यानंतर येतं आपलं प्लॉटर. प्लॉटर म्हणजेच काय, जसं एक प्रिंटर असतं ना मोठं, त्या प्रकारे छोटं, त्याच प्रकारे हे मोठं डिव्हाइस म्हणजेच प्लॉटर. त्यानंतर जीपीएस. जीपीएस हे लोकेशन, सर्वांना माहिती आहे, लोकेशन शो करण्याचं काम करतं. ते पण एक आउटपुट डिव्हाइसेस आहे. त्यानंतर आपल्याला कम्प्युटरचे जनरेशन बघायचे आहेत. एकूण कम्प्युटरचे 5 जनरेशन आहेत, ते आपण बघणार आहोत. 5च्या 5 जनरेशन. प्रत्येक जनरेशनमध्ये काहीतरी बदल झालेला आहे आणि हेच बदल आपल्याला लक्षात ठेवायचे आहे, कारण की एक्झाममध्ये हेच बदल आपल्याला आन्सर म्हणून द्यायचे असतात. ठीक आहे. तर आपण बघणार आहोत. पण सगळ्यात प्रथम आपण बघून घेणार कम्प्युटरचे जनक कोणाला म्हणतात. कम्प्युटरचे जनक हे चार्ल्स बॅबेज यांना संबोधले जाते. कम्प्युटरचे जर देव म्हणून कोणाला म्हणत असतील तर ते चार्ल्स बॅबेजला. ठीक आहे. कम्प्युटरची पहिली पिढी बघू आपण. पहिली पिढी आली 1945 पासून तर 1955 या दरम्यान पहिली पिढीचं कम्प्युटर हे वापरण्यात आलं. पहिल्या पिढीच्या कम्प्युटरमध्ये व्हॅक्यूम ट्यूब्स वापरण्यात आले होते. व्हॅक्यूम ट्यूब्स कसे दिसतात आपण पुढे बघणारच आहोत. ह्या पिढीचा वेग हा मिलीसेकंद इतका होता, म्हणजे त्याचा स्पीड खूप कमी होता, खूप छोटं होतं. म्हणजे आपल्याला जर एखादं गणित जरी सोडवायला द्यायचं असेल त्याच्याकडे, तर ते खूप मंद गतीने, एकदम स्लो त्याचं आन्सर आपल्याला मिळत होतं. त्यानंतर बघू, या पिढीच्या कम्प्युटरला खूप पॉवर लागत होती. त्याच्यात व्हॅक्यूम ट्यूब्स वापरले जात होते आणि जास्त प्रमाणात व्हॅक्यूम ट्यूब्स वापरल्यामुळे त्याला खूप पॉवर ही लागत होती. त्याचनंतर खूप प्रमाणात तापत होते. ठीक आहे. व्हॅक्यूम ट्यूब्स हा एक लाईट सारखा प्रकार आहे, जसं की आपल्या 100 वॅटचा जो लाईट येतो, बल्ब येतो आपला, तर त्याच्यासारखा एक प्रकार आहे. तो हीट होतो, त्याच्यामुळे कम्प्युटरचं जे हीट होण्याचं प्रमाण होतं ते खूप जास्त प्रमाणात होतं. ठीक आहे. नंतर त्याचा परफॉर्मन्स अतिशय मंद गतीचा होता, स्लो त्याचं वर्क होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा एक पॉईंट आहे, त्याचा जो आकार होता तो खूप आवडहवी असा आकार होता. म्हणजे आपण ज्या घरात राहतो असा त्याचा एवढा मोठा आकार होता आणि त्यात पण आपल्याला आत जाऊन काम करावं लागत होतं. ही झाली आपली पहिली पिढी. नंतर आपण बघणार आहोत सेकंड जनरेशन म्हणजे दुसरी पिढी. ते आपण बघणार आहोत त्याच्यात काय चेंजेस करण्यात आलेले होते. दुसरी पिढी जी होती 1955 पासून तर 1964 पर्यंत होती. ह्या ज्या आपल्याला त्याचा कालावधी जो लक्षात ठेवायचा, तो कसा लक्षात ठेवायचा त्याला बघा. जी पहिली पिढी होती ना, तुम्ही राईट डाऊन करताच आहेत ना, 1942 पासून 1955 पर्यंत. आता 1955 पासून पुढची पिढी आपल्याला ही काउंट करायची. म्हणजे 55 पर्यंत पहिली पिढी होती ना, मग 55 नंतर दुसरी पिढी असेल. त्याच्यामुळे आपल्याला काउंट करताना 1955 तर पुढची पिढी आपली कुठपर्यंत होती, 64 पर्यंत. नंतर पुढची पिढी असेल त्याची तिसरी पिढी 64 पासून पुढे जी असेल ती 75 पर्यंतची. ठीक आहे. तर आपण दुसरी पिढी बघूया. या पिढीच्या कम्प्युटरमध्ये ट्रान्झिस्टर्स वापरण्यात आले. कशाच्या जागेवरती, व्हॅक्यूम ट्यूब्सच्या जागेवरती ट्रान्झिस्टर वापरण्यात आले. त्यामुळे पहिल्या पिढीपेक्षा अधिक वेगवान व कमी आकाराचे कम्प्युटर मार्केटमध्ये उपलब्ध झाले. तुम्हाला आधीच बोललो होतो, व्हॅक्यूम ट्यूबची साईज ही जास्त असल्यामुळे कम्प्युटरची साईज पण वाढत होती. त्या ठिकाणी आपल्याला ट्रान्झिस्टर वापरण्यात आले, त्याच्यामुळे कम्प्युटरची साईज ही छोटी झाली. या पिढीच्या कम्प्युटरमध्ये फॉल्टॉन अँड कोबाल्ट यासारख्या हाय लेवल लँग्वेजचा वापर करून इंटरफेसमध्ये बदल करण्यात आला. आता तुम्ही म्हणणार, हे फॉल्टॉन अँड कोबाल्ट काय आहे? ही कम्प्युटरची लँग्वेज आहे, ज्याच्यात आपण सॉफ्टवेअर आणि जे प्रोजेक्ट असतात ते डेव्हलप करण्याचा साठी वापर केला जातो. जसं की आता तुम्हाला जी स्क्रीन दिसते ती पण ह्या लँग्वेजच्या सहाय्यानेच आपल्यापर्यंत प्रदर्शित होत आहे. ह्या लँग्वेजमुळे आपल्याला जो इंटरफेस असतो, युजर इंटरफेस, आपल्याला स्क्रीन दिसते ती जास्त सोयीस्कररित्या कसं दाखवण्यात येईल त्यासाठी या लँग्वेजचा यूज आपल्याला करावा लागतो. तर फॉल्टन व कोबाल्ट सारख्या हाय लेवल लँग्वेजचा वापर करून इंटरफेसमध्ये बदल करण्यात आला. आधीपेक्षा जलद व कमी पॉवर लागू लागली, तसेच कम्प्युटर कमी आकारात तयार करण्यात आले. तुम्हाला मी आधीच बोललो होतो, व्हॅक्यूम ट्यूबची साईज असल्यामुळे कम्प्युटरचा आकार तो जास्त होता आणि
त्याचा स्पीड जो होता तो मंद गतीचा होता. त्याच्यात डेव्हलपमेंट करून त्याच्यात आपल्या ट्रान्झिस्टर वापरून कम्प्युटरची साईज पण कमी करण्यात आली आणि त्याचा स्पीड पण वाढवण्यात आला. म्हणजे पहिल्या जनरेशनच्या कम्प्युटरपेक्षा सेकंड जनरेशनचं कम्प्युटर हे अतिवेगात चालत होतं. नंतर पुढची पिढी बघू आपण. 1955 ते 1964 पर्यंत तिसरी पिढी होती. काहीतरी चुकतंय. 1964 पासून तर 1975 पर्यंतची तिसरी पिढी होती, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. चुकी झालेले राईट डाऊन करताना. तिसरी पिढीचा कालावधी तो लक्षात ठेवा. 1964 पासून तर 1975 पर्यंतची ही तिसरी पिढी होती. तर या पिढीमध्ये काय चेंजेस होते ते बघूया. या पिढीच्या कम्प्युटरमध्ये इंटिग्रेटेड सर्किट म्हणजे IC वापरण्यात आले. त्यामुळे दुसऱ्या पिढीपेक्षा अधिक वेगवान व कमी आकाराचे कम्प्युटर मार्केटमध्ये उपलब्ध झाले. या पिढीच्या कम्प्युटरमध्ये C++ सारख्या हाय लेवल लँग्वेजचा वापर करून इंटरफेसमध्ये मोठा बदल करण्यात आला. आधीपेक्षा जलद व कमी पॉवर लागू लागली. तसेच कम्प्युटर कमी आकारात तयार करण्यात आले. तर याच्यात काय चेंजेस झाले फक्त म्हणजे ट्रान्झिस्टर बसवण्यात आले होते दुसऱ्या पिढीमध्ये आणि तिसऱ्या पिढीमध्ये ट्रान्झिस्टरच्या ऐवजी इंटिग्रेटेड सर्किट बसवण्यात आलेले. त्याच्यामुळे कम्प्युटरचा स्पीड हा त्यापेक्षा खूप वेगाने झाला आणि त्यात त्या कम्प्युटरची साईज पण छोटी झाली. हा इतका छोटासा बदल होता. आणि फॉल्टन अँड कोबाल या लँग्वेजच्या ऐवजी C++ लँग्वेज वापरण्यात आली, जी की आज पण यूज करतो आपण. सगळ्यात जास्त यूज होणारी लँग्वेज C++च आहे कम्प्युटरच्या प्रोग्राम डेव्हलपमेंटसाठी. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नंतर आली चौथी पिढी. चौथी पिढी ही 1975 पासून तर आत्तापर्यंत आपण जी यूज करतो आहे ती आहे आपली चौथी पिढी. आपण जर कुठल्या पिढीचे कम्प्युटर वापरत आहोत, कुठल्या पिढीचे कम्प्युटर आज आपण यूज करत आहोत, ते आपण चौथ्या पिढीचे कम्प्युटर यूज करत आहोत. या पिढीच्या कम्प्युटरमध्ये प्रोसेसर वापरण्यात आले. त्यामुळे तिसऱ्या पिढीपेक्षा अधिक वेगवान व कमी आकाराचे कम्प्युटर मार्केटमध्ये उपलब्ध झाले. आता आपण वापरत असलेले सर्व कम्प्युटर हे चौथी पिढीचे कम्प्युटर वापरत आहोत. दिवसापलीकडे यावर नवीन शोध चालू आहेत. ठीक आहे. दिवसेंदिवस त्याच्यात चेंजेस होत आहेत. त्याच्यात आपण पुढे बघणारच आहोत प्रोसेसरचे प्रकार. मात्र आता जे लेटेस्ट तुम्ही ऐकलेले असतील i3, i5, i7 हे प्रोसेसरचे प्रकार आहेत. मग त्याच्यात पण जनरेशन भरतात. i3 4 जनरेशन, 5 जनरेशन, 6 जनरेशन असे जनरेशन प्रत्येक प्रोसेसरमध्ये पडत आहेत. ठीक आहे. नंतर आपण बघणार आहोत पाचवी पिढी. तिला आपण बाल्यावस्थेत असं म्हटलेलं आहे. पाचवी पिढी जनरेशन ऑफ कम्प्युटर, 5th जनरेशन. रोबोट मशीन किंवा रोबोटिक्स मॉडेल हे पाचवी पिढीचं उदाहरण आहेत. भविष्यात अशा मॉडेलपासून मनुष्याचे काम कमी होऊन कम्प्युटराइज काम होण्याची शक्यता भासते. ज्या आज कम्प्युटराइज कामं होत आहेत, जसे की मोठ्या मोठ्या फॅक्टरी, कंपनी यांच्यात जे रोबोट असतात, जे ऑटोमॅटिकली काम करणारे जे उपकरणं आहेत, जे साधनं आहेत, त्यांना आपण पाचवी पिढीच म्हणजे रोबोटिक मशीन म्हणू शकतो. जसे की तुम्ही काही मूवी बघितले असतील, रोबोट मूवी झाला किंवा हॉलिवूड मूवी झालेत, भरपूर आहेत हॉलिवूड मूवी. तर त्यांच्यात जे रोबोट दाखवले आहेत ते पाचव्या पिढीचे उदाहरण आहेत. त्यानंतर आपण कम्प्युटर कसं वर्क करतं ते बघणार आहोत. त्या अगोदर आपण बघून घेऊ व्हॅक्यूम ट्यूब्स कसं दिसतं. आता या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे. फर्स्ट जनरेशनच्या कम्प्युटरमध्ये जे व्हॅक्यूम ट्यूब्स सांगितलं होतं ते व्हॅक्यूम ट्यूब्स असं दिसतं. सेकंड जनरेशनमध्ये आपण ट्रान्झिस्टर बोललो होतं, ते ट्रान्झिस्टर म्हणजे ते तुम्ही कुठे ना कुठे नक्कीच बघितलेलं असतील. त्यानंतर थर्ड जनरेशनमध्ये IC सांगितलं. तुम्ही IC कधीतरी कुठेतरी ऐकलं असेल, इंटिग्रेटेड सर्किट त्याला बोलतात. आपला बऱ्याच वेळेला ऐकलं असेल मोबाईलचा IC खराब झालेला असेल, मायक्रोफोन IC गेला आहे, कॅमेराचा IC गेला आहे, तर तो हा असा IC असतात. ते IC म्हणजेच हे जे कम्प्युटरमध्ये वापरण्यात येतात. नंतर फोर्थ जनरेशन कम्प्युटर म्हणजेच प्रोसेसर जे आता आपण लेटेस्ट वापरतो आहेत ते प्रोसेसर म्हणजेच हे आता लेटेस्ट जे चिप येतात ते वेगळे येतात, ते तुम्हाला पुढे दाखवेल. नंतर हे 5th जनरेशनचा कम्प्युटर आहेत म्हणजेच रोबोटिक्स डिव्हाइसेस. त्याच्यात हे ना हे चिप बसवलेले असतात. अल्ट्रा लार्ज स्केल इंटिग्रेशन असं आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. आता कम्प्युटर कसं आणि कुठे यूज करतात त्याचे आपण काही छोटे छोटे उदाहरणं घेतल्यात. तुम्ही याच्या व्यतिरिक्त पण याच्यात ॲड करू शकतात. आता आपण डेली यूज कुठे यूज करतो डेली कम्प्युटरचा? ऑफिस, इंटरनेट, बँक, ईमेलिंग, तिकीट बुकिंग, ग्राफिक्स अँड ॲनिमेशन, शिक्षण आणि बऱ्याच ठिकाणी आपण त्याचा यूज करतो. त्याच प्रकारे ही जी कम्प्युटरचा फ्लो चार्ट आहे, कसे कम्प्युटर वर्क करत असतं त्याच्या या चार्टच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र मी इथं तुम्हाला जास्त कन्फ्यूज करणार नाही. फक्त आपण एक लक्षात घेऊया, हे कम्प्युटर आहे, त्याला आपण इनपुट दिल्यानंतर कम्प्युटरनं प्रोसेस केली. हे तुम्हाला इथे दिसत आहेत ॲरोच्या साहाय्याने. हे कम्प्युटरनं प्रोसेस केली आणि आपण त्याचा इथे आउटपुट दिला आहे. बघा हा आउटपुट म्हणजे एक आपण उदाहरण घेऊया. कम्प्युटरला आपण सांगितलं इनपुट दिला 2 + 2
असं आपण कम्प्युटरला एक इक्वेशन दिलं, मग त्याने त्याच्यावरती प्रोसेस केली. 2+2 किती, त्यांनी त्याच्या पार्ट्सला विचारलं, मग त्याने अँसर शोधलं 4, आणि तेच 4 अँसर जे आहे ना आपल्याला दाखवण्यात मॉनिटरवरती दाखवलं किंवा प्रिंट मारले आपण, म्हणजेच आपल्याला आउटपुट दिला. ठीक आहे. तर कम्प्युटरचं प्रोसेस कसं असतं मग, इनपुट, प्रोसेस अँड आउटपुट, हे कम्प्युटरचं काम आहे. हा फ्लोचार्ट लक्षात ठेवायचा आहे किंवा राईट डाऊन करून घ्यायचा, स्केच करून घ्यायचा आपल्या याच्यावरती. ठीक आहे. नंतर आपण जो व्हिडिओ असेल पुढचा तो आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत. कम्प्युटरचा पहिला चॅप्टर सुरुवात होईल आपली, ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत. त्याच्यात आपण पहिले टायपिंग कशी करायची ते सुद्धा बघणार आहोत. टायपिंगची मेथड कशी असते, आपण टायपिंग करायचं कुठले फिंगर्स यूज केले गेले पाहिजे ते सुद्धा आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या अगोदर आपल्याला सर्वांना विनंती आहे, जर अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ फॉरवर्ड करा. आणि अशाच नवीन व्हिडिओ आपले सर्वप्रथम आपल्या मोबाईलला मिळवण्यासाठी घंटी बटनावरती क्लिक करा.